तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये मौजे गांगरे. तर सकाळपासून बऱ्याचशा दिंड्या आल्या वेगवेगळ्या गावातून आणि आता हरिपाठ चालू आहे. आपण आता हरिपाठलाच जातो आहे आणि हरिपाठ 7:30ला संपेल आणि त्यानंतर दीपोत्सवाची तयारी चालू होईल व दीपोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे. तर आता आपण जाऊया देवळात हरिपाठासाठी. तर आपल्या सप्तेश्वराच्या स्थापनेची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे, तुम्ही जरूर पहा. आणि सप्तेश्वराची स्थापना झाल्यानंतर दिंडीला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या गावातून सुद्धा आपल्याकडे दिंड्या आलेल्या आणि आता हरिपाठाला सुरुवात झाली आणि हरिपाठ संपल्यानंतर दीपोत्सवाचा कार्यक्रम सुरू होईल आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कीर्तन आहे आणि कीर्तनानंतर रात्री छबिना आहे. तर कार्यक्रमाची अशी रूपरेषा आहे. तर आता आपण जाऊया हरिपाठाला आणि हरिपाठ झाल्यावर आपल्या दीपोत्सवाचा जी तयारी करायची ती आपण आता करूया.
आता आपला हरिपाठाचा कार्यक्रम संपला आहे आणि आता दीपोत्सवच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि दीप लागल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचण्यात येईल। तर आता दीपोत्सवच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू होईल, सगळीकडे दीप लावतील मंदिरात। तर दीपोत्सवासाठी दीप लावून घेत आहेत मंदिरात पूर्ण। तर आतमध्ये दीप लावतायत आणि इकडे दीपस्तंभा भोवती रांगोळी काढतायत सुंदर अशी। पंढरीनाथ भगवान की जय, होली गणेश महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः। ओम नमो श्री आद्या, ओम नमो श्री आद्या, वेद प्रतिपाद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय श्वासवेद्या आत्मरूपा, जय जय श्वासवेद्या आत्मरूपा। देवा तुझ गणेशो, देवा तुझ गणेशो, सकळमती प्रकाशो, सकळमती प्रकाशो, मळे निवृत्तिदासो अवधारी तुझी, मळे निवृत्तिदासो अवधार तुझी। हे बोल ब्रह्मशेष, हे बोल ब्रह्मशेष, तेची मूर्ती सुरेश, तेची मूर्ती सुरेश, तेत वर्ण वपू निर्दोष निर्वीत असे, वर्ण वपुष निर्वीत असे। श्रुती तेची अवयव, श्रुती तेची अवयव, देखांगिक भाव, देखांगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा, तेथे लावण्याची ठेव अर्थशोभा। अष्टादश पुराणे, एकादश पुराणे, अष्टादश पुराणे, अष्टादश पुराणे, तेची मणिभूषणे, तेची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची, वंदना कर तेची रंगाथिले अंबर, तेची रंगाचे अंबर, चेत साहित्यवाडे सपुर उजाळाचे, तेथे साहित्यवाडे सपुर। देखा काव्य नाटका
जे निर्धारिते कौतुका त्याचे ऋण जुणती क्षुद्र घटिका त्याचे अर्थध्वनी नाना प्रमयाची परी प्रमयाच्या परी निपुणपणे पाहता कुसरी विपुलपणे पाहता कुसरी दिसती उचित परे माझारी बाजारी रत्ने भली जेथ व्यासाधिकांची मती व्यासाधिकांची मती तेची मेखळा मिरवती ओळपणे झळकती चोखाळपणे झळकती पल्लव सडका आता ज्ञानेश्वरी वाचून झाली आहे आणि आता दीपोत्सवाचे काही मंत्र बोलतील तेव्हा दीप लावण्यात येतील. सुरुवात होत आहे. आपले सर्वांचे लाडके आमदार पुत्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आपले लाडका व्यक्तिमत्व विजय जवळत यांच्या शुभ हस्ते दीपोत्सवाला सुरुवात होत आहे. सुंदरी श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. मी अविवेकाची काजळी व्हिडिओ मकार महामंडळ मस्तकाकारे विवेकावरी
मंत्र कैसा मी अनुग्रहितो साधूचा निर्मितो त्या पुल्या परी अलंकारितो भरतिया परी दी गायले साथे महिमान आता देवाचे जे देव होय जनाचे जन्म स्थान जय जय ओम सुखे नवधारे प्रसिद्धे अन्वर्तानंदे वर्षतीये पिके सारस्वत सावली अहो सद्गुरुच्या कृपादृष्टी अधिष्ठी तो सकल जगसृष्टी हे मराठीच्या नाही ब्रह्मविद्येचा सुखवरी आता हृदया आपुले चौपाळून्या भरे वरी बैसो गया राणीमध्ये प्रकाशाची तशी राजा श्रोत्या ज्ञानाची दिवाळी केली सुखिया झाला ज्ञानदेव सुखिया झाला वरे ज्ञानदेव सुखिया झाला वरे ज्ञानदेव सुखिया झाला ज्ञानदेव सुखिया वरे ज्ञानदेव सुखिया झाला मी विवेकाची काजळी तर अशा प्रकारे आपला दीपोत्सवचा कार्यक्रम पार पडला आहे आणि आता आपले कीर्तनकार बुवा येणार आहेत खेडवरून कळबणीवरून. तर आता घरी जाऊन जेवण वगैरे सगळी माणसं येतील आणि त्यानंतर कीर्तनाला सुरुवात होईल.